मागणी त्या मापे साहेबाची पैशाची आहे. त्याला पैशाची लई भूक लागली. त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं वाटायला सगळं एकट्याला. आमच्या जमिनी विकून आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्या. त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले. मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी विकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे. जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची आहे, नगरपालिकेत. पैसे 2 कोटी रुपये मागत खंडणी मागायची. खंडणी मागाले ते माफी साहेब. हा, त्याचं नाव एवढंच आहे, एवढं ध्यानात आहे आम्हाला. आणि ते काय आमच्या पुढे बी येणार आलाय, मागून छुपे रुस्तुम काम करायलाय. हा, घडी घडी यायलाय, कोर्टात चला, इकडे चला, आता तिकडे गेलाय. काय पद्धती त्याचं पद नगरसेवक आहे ते 2 नंबर वार्डचा. त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे? त्यांना आम्हाला जाऊन कुठून त्रास द्याले. काय निवेदन दिलं आपण? निवेदन शेतीचं दिलं साहेब. आमच्या शेती विकू दे ना, आमच्या शेतीत येऊ दे ना, कोणी घ्या गेलो तर त्याला घेऊ दे ना. त्याला पैसे मागायला, आम्हाला पैसे मागायला, याला पैसे कुठून देऊ? आता काय इच्छा? आता विचार, त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय. पैसे द्या, नाही तर तुमची जमीन विकू देणार. जमीन मुळात करायची आहे. शेतकरी बाबुराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे सांगवीची. सांगी गावाची पूर्ण शेती आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडणीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं, म्हणून असं हे करायला लागले. तर मी सांगलीतील शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली सर, की मुलाखतीद्वारे त्यांना आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही. आणि आज मला माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक याच्यासाठी जमीन विकायची आहे, पण तो जमीन विकायची असतील तर 2 कोटी खंडणी द्या. त्यांची मिसेस नगरसेविका आहे की त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागा लागलाय. तर फक्त मला एवढंच म्हणायचं, मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशनला एक FRI दाखल केला त्याच्या नावानं आणि FRI फाडून घेतला. पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमीन कशा विकता, काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक हे तयार केलेले आहे की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे. तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक सोबत आणलेले आहे की कसल्याच प्रकारचं कोणीही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीर प्रकरण द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लवकर मोठं होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेला सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ऍक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. नाही नाही, अशी कुणी मदत करायला तयार नाही. ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळीने हे वाटली यांच्या मागं कोणी नाही, तर तो आमच्या आम्हाला मदत करायला लागला. तर त्याला धमकी द्यायला ती आपली जाती काय तू पैसे मदत करा, ऐसा करा वैसा करा म्हणाले. पण ते माणूस हा माणूस कितीच मदत करत असतो, पत्रकाराचं काम आहे. आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीने आम्हाला मदत करायला आहे. आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे. आता ही दादागिरी ताबडतोब बंद करावी हीच माझी कल्पना. तर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय मी सरळ की बुवा साहेब म्हणलं मी FRI माझ्यातर्फे जे प्रशासनाला करताय ते मी केलं. जर प्रशासनाने याच्यावर योग्य तर कारवाई जर नाही केली तर आत्मदहन करण्याशिवाय मला पर्याय नाही. आणि मला आत्मदहनाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही माझी कळकळीची विनंती. आम्ही 8 दिवसाच्या मध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना.
तर 8 दिवसात ही कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर 8 दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यासमोर येऊन आत्मदहन करू. सर्व शेतकऱ्यांनी केलेली मागणी प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव मुळगाव सांगवी मधील कष्टकरी शेतकरी खोतकरी जे गोरगरीब शेतकरी जे आहेत आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी शेती विकणी वगैरे वासाठी शिक्षणासाठी जे काही आहे तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतंही आरक्षण नाही. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरती नापे आधी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित यांनी व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहे. तरी यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबांना विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत. बसवी साहेब एक त्याची बायको लोकप्रतिनिधी आहे. हो स्वतःला नगरसेवक म्हणून असं नाही, सर्व माझ्या तुम्हा सर्व पत्रकार बंधूला माहिती आहे. काल परवाच महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधीसाठी हे केलं, नगरसेविकाच्या प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही ते कायदा काढलेला आहे आणि कोणीही असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलिसांना आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. अनेक गुन्हे दाखल असताना महानगरपालिका सभागृहामध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक सहभागी दिसतो पण तो प्रतिनिधी नाही. त्याच्यावर महानगरपालिका आपण काय नाही, मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना. जसं समोर दिसेल निर्देश येईल त्यावेळेस तो कारवाई करतीलच. माझी भूमिका अशी शासनाच्या बरोबर सर्व नियमाशी माझी निगडीत भूमिका आहे.